कारण भोंदू अशोक खरात याचे निकटवर्तीय असलेल्या जितेंद्र शेळके यांचं आज अपघातामध्ये निधन झालंय। समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरवरून शिर्डीच्या दिशेने ते जात होते आणि त्याच वेळेला धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारचा विचित्र भयंकर असा अपघात झालाय आणि याच अपघातामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके या दोघा जणांचा मृत्यू झालाय। रस्त्यावरती उभ्या असणाऱ्या कंटेनरला शेळके यांच्या कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली आणि ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये शेळके यांची कार ही थेट कंटेनरच्या खाली घुसली। या भीषण अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा 14 वर्षांचा मुलगा हा मात्र गंभीररीत्या जखमी झालेला आहे। जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टवरती काही काळ उपाध्यक्ष म्हणून देखील राहिलेले आहेत। सोबतच शेळके यांच्या लॉन्समध्ये देखील खरातची भागीदारी आहे। दरम्यान खरातला अटक झाली तेव्हापासून शेळके हे तणावामध्ये गेले अशी देखील माहिती आहे। त्यामुळे या अपघाताच्या नंतर अनेक प्रश्न अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। शेळके यांना गाडी चालवताना डुलकी लागली असा संशय सध्या या अपघाताच्या नंतर पोलिसांना आलाय। तर हे जितेंद्र शेळके नेमकं कोण होते आपण जाणून घेऊया। जितेंद्र शेळके हे भोंदू खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते। जितेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्ये देखील भोंदू अशोक खरात याची भागीदारी आहे। खरातच्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये जितेंद्र शेळके यांची मोठी भूमिका असल्याची चर्चा आहे। खरातचे कारनामे बाहेर येताच शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला। खरात प्रकरण बाहेर आल्यापासून शेळके हे काहीसे तणावामध्ये असल्याची देखील माहिती आहे। तर या जितेंद्र शेळके यांचा आज अपघातामध्ये निधन झालंय। जितेंद्र शेळके यांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय आणि यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार, अमोल मिटकरी, सुषमाताई अंधारे, देवयानी फरांदे अशा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। खरातांकडे असणारी माहिती ही योग्य पद्धतीने इंटरोगेशन करून तपास करून काढणं महत्त्वाचं आहे। ॲक्सिडेंट जो झाला आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ॲक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे। त्यामुळे ॲक्सिडेंट कसा झाला, काय झाला याचा थोडासा तपास होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। अचानकपणे 2 दिवसापूर्वी त्यांची ईडीची चौकशी झाली। या फेऱ्यात ते सगळे असताना ही घटना घडण्यामागचं कारण काय, त्या विवंचनेत किंवा आर्थिक विवंचनेत किंवा अशोक खरातला पकडल्यानंतर आपलं काय होणार, या टेन्समध्ये असताना समोरच्या कंटेनरला ती गाडी धडकली का, की त्या गाडीचे ब्रेक फेल गेले होते, हे सगळं प्रकरण आता मला असं वाटते घातपातापर्यंत जाते आहे जितेंद्र शेळकेंच्या। पण राहिला प्रश्न याची शहानिशा करून परत याबाबत राज्य सरकारकडून काय सत्यता समोर येईल। शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे। ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जातं। शेळकेंचा अपघात होणं हे देखील कुठेतरी संशय व्यक्त करणारच हे जरूर आहे। कारण अशा अनेक प्रवृत्त्या आहेत भाजप धार्जिण्या की ते म्हणतात यात कोणाचीच चौकशी करू नका, यांना सरळ मारून टाका, यांना फासावर द्या। ते किडे गुरुजी जे प्रकरण आहे तेही असं सांगतायत की त्या खराताची चौकशी करू नका, थेट त्याला फासावर लटकवा। या स्कॅन्डलच्या मागे नुसतं एक सेक्स स्कॅन्डलच नाही तर त्यामागे कुठेतरी फायनान्शियल जे एक अनियमितता ज्या आहेत, मनी लॉन्ड्रिंग जे आहेत, या देखील कुठेतरी लपलेल्या आहेत। सदरचा हा अपघातच आहे, ह्या विषयाच्या बाबतीमध्ये घातपात असण्याचं काही कारण नाही आहे। सरकार स्वतः सुमोटो खरातची चौकशी करत आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदरचं प्रकरण जे आहे हे उघडकीस आणलेलं आहे आणि कसोशीने आपण बघितलेलं असेल की गेली महिनाभर पूर्णतः त्याच्या प्रॉपर्टीचा तपास घेतला जातोय, त्यांना ईडीच्या माध्यमातून सील केलं जातंय आणि सर्व परीने तपास शासन अतिशय कडक पद्धतीने करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।